मला आचायला होतं की तिने मम्माला उठवलं लवकर एवढ्या. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये. आता वाजले सकाळचे 9:30 आणि मी पण उठलोय आणि लॉकू पण उठली आहे. पण लॉकू आता परत झोपायचं ट्राय करते, कारण का आज आपल्या सर्वात घरातला मोठा माणूस ना खूपच लवकर उठलेला. आणि हे बघा, इबू हाय. इबू टर्न झाली आता. जस्ट तिने फिडिंग केलं मम्माने दिला आणि ती टर्न झाले. सकाळी उठल्यापासून आज रड 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 करत होता, आरडाओरडा करत होता. इबू ए बबडू, हे बघा. तर आपलं बाबू सकाळी रडून येले, रडून उठत रडू रडू करत होता बाबू. हो तू चालते बघा कशी. आता तिला सारखं पलटीच व्हायचंय आणि आता मला वाटतं ती सारखी पलटीच होत राहणार आहे. तर चला, आता मम्मा झोपली आहे. हे बघा, मम्माच काय उठायचं नाव घेत नाही. ते इबू आहे, इबू सोबत मी खेळत बसेल जरा वेळ. इबू आता खूपच आज लवकर उठली यार. 9:30 वाजता उठली. रोज 10:30-11 वाजता उठते, 1 तास लवकर उठली आज. तर आता इबूला मी इकडे घेतलंय आणि आज तुम्हाला पण माहिती असेल, आज आहे शिवजयंती. तर तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आहे संकष्टी पण. तर मम्मा पण आणि मी पण दोघं उपास तर करत आहे. आमची मम्मी करते उपास दोघांची, पण आम्ही दोघं नाही करत. थोड्या दिवसांनी युवाची मम्मी पण करेल वाटतं. तर आन्सर आपल्याला नाही आलं. तर आज आपल्याकडे असणार आहे खास जेवण. तर आज मम्मा बनवणार आहे एकदम मस्त मस्त जेवण. तर मेनू असणार आहे आजचा छोले, पुरी, श्रीखंड आणि जिरा राईस ना बाबू. तर एवढं डिलिशियस आज जेवण असणार आहे. हे बघा, आपला शेफ आता जस्ट तोंडून आलाय. ऐकलं, शेफला अजून झोपायचं होतं. मग काय 4 वाजता झोपले सकाळी. काय करतोस एवढं टाइम? उठ ना. आणि हा बघा आपला कसं रात्री पण उठलेलं, काय माहिती कालपासून त्याला काय झालं, झोपत नाही. मोठा झालाय आता तो. तर चला, आजचा मेन्यू तर तुम्हाला समजला असेल. आज तर मला पण थोडी हेल्प करायला लागेल, इबूला पण. आणि आज मला पण 2-3 कामं आहेत. आज माझी सुट्टी आहे ना, तर मला 2-3 कामं आहेत. ते माझी 2-3 कामं पण करून घ्यायचे आहेत पूर्ण. तर चला, आजचा दिवस असणार आहे खूप बिझी. तर आता जरा वेळ इबूला इकडे ठेवलंय मोकळं खेळण्यासाठी. तर तिला खाली ठेवलंय, तेव्हापासून ती पलट्याच मारते. ते बघा. नुसती टर्न करत बसले, नुसती पलटी मारत बसले इबू. हा, तिला खेळायचं पण आहे आणि पलटी पण मारायचं आहे बघ. ते बेडवर ठेवलेलं कारण का तिला थोडंसं मोकळं खेळायला, पण ते काय ऐकतच नाही, मोकळं खेळतच नाही, नुसती पलटी मारते. तिकडे खालती पण ठेवलेलं जिथे आपण झोपतो तिकडे पण पलटी मारते. आता इकडे पण पलटी मारते. तिला आज सरळ झोपायचा मूडच नाही वाटतं इगूचा. गंदू. तर आता इवूला मस्त चेंज केलं, कारण का इवूने पूर्ण दूध सांडलेलं अंगावर. आणि आता बघा, तिला पण असं वाटतं की झोप आली आहे, कारण का ती पण तिच्या टायमिंगच्या खूप लवकर उठली आहे. म्हणजे 9:30ला तर मी उठून व्हिडिओ काढायला चालू केला, पण ती मम्मा बोलते की ती 8 वाजल्यापासूनच उठली आहे. 8 वाजल्यापासूनच रडत होती. मम्मा तिला फीड करून झोपवायला ट्राय करत होती, पण ती काही झोपत नव्हती. शेवटी मला पण उठायला लागलं, मग माझी पण झोप मोड झाली. आणि आता सगळ्यांची झोप मोड करून इवाला झोप येते बघा. केवढी शांत झाली आहे बघा ती. तर मला वाटतं आता थोड्याच वेळात ना इवू डायरेक्ट झोपणार आहे. आणि फायनली इवू झोपली. एकच मला आचायला होतं की तिने मम्माला उठवलं लवकर एवढ्या. हा मम्माला उठवलं आणि आता स्वतः झोपली आहे लगेच. तर पण एक मम्मासाठी बरं पण झालं की ती झोपली आहे, कारण का मग मम्मा आता तिचं काम पटपट करू शकते आणि मी पण मम्माला हेल्प करू शकतो. तर आता मम्मा तर बोलले की आपलं जे काम आहे, म्हणजे माझं जे काम होतं ते करून यायला. तर मग मी आता चाललो खाली. तर मी आता सगळे माझे कामं जे आहेत ती करून येईल.
फक्त आपल्याला गाडी वॉश करायचं राहील, कारण का आपण होळीच्या नंतर गाडी वॉश केली नव्हती. कुकर बघा. हां, तर आपण बोलत होतो की आपण होळीनंतर गाडी वॉश केली नव्हती, तर आपण आता गाडी पण वॉश करणार आहोत. पण ती आता नाही करणार आहोत, ती थोड्या दुपारी वगैरे जाऊ, म्हणजे जेवून वगैरे. तर चला आपण आता जाऊन येऊया. तर आपण आता निघालो आहे, तर आपण पटकन आपली कामं करूया आणि मग घरी येऊया. तर आता वाजले 12:30 आणि मी आलो आहे घरी. तर आपली सगळी कामं झाली आहेत जी आपल्याला करायची होती, आणि आपण मस्त हेअरकट पण केलं आहे. तर आता आपण घरी आलो आहे आणि बघतोय तर इवू अजूनपर्यंत नाही उठली आहे. विचार करा, मी गेलो त्यापासून झोपली आहे, ती अजूनपर्यंत नाही उठली आहे. तर आता ती उठेल, त्याच्यानंतर बघूया आपण. तिला फीडिंग वगैरे पण करणार आहे. मम्मा अजून तिने फीडिंग पण नाही केली. जेव्हा सकाळी उठलेली तेव्हाच फीडिंग केलेली मम्माने तिला, आणि अजून ती झोपलीच आहे. तर आता मम्मा पण फ्रेश होते, मम्माचं पण सगळं जेवण वगैरे आवरलं आहे. तर बघूया आता मम्मा आल्यावर मम्मा काय बोलते, की आपण जेवून घ्यायचं की इवा उठल्यावर पहिले तिला आंघोळ घालायची. तर बघू कसं काय ते. तर बघूया आपण आता इवा किती वाजता उठते. जागी तर झाली आहे, तुम्ही बघितलं अजून व्हिडिओ काढला, जागी तर झाली आहे, पण ती काय अजून आवाज येत नाही, तिचा मूड नाही अजून उठायचा. आणि कशी आडवी झोपली बघितलं काय. काहीतरी नवीनच चालू केलं इकडे, सरळ बेडवरती आडवी झोपते. म्हणजे तिला मला वाटतं पाय वरती ठेवून झोपायची सवय लागली. बघूया आता उठल्यावर कधी आवाज देते ती. आणि हे बघा, फायनली ती झोपायची स्टाईलच चेंज झाली आहे, आणि फायनली इबू उठली आहे. इबूला आता लागले असेल खूप भूक, बराच वेळ झाला त्यांनी काय फिडिंग वगैरे नाही केली. आणि ही बघू, ही नवीन काय स्टाईल आहे तुझी? हा, तिला मम्माला सांगूया तिला फिडिंग करायला, आणि मग नंतर इबूला भेटूया. हे बघा, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग इबू. तर आता मस्त इवाचं फिडिंग वगैरे झालंय, आणि इकडे इवाला ठेवलंय मम्मानीच, तिला बर्फ वगैरे पण दिलाय. आणि हे बघा इवूला इकडे ठेवलंय, आणि मी खेळतोय इवू सोबत. किती हसते इवू तुम्हाला माहिती आहे, आता एकदम फ्रेश उठली आहे. डुगु 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 डुगु. किती हसते बघापासून, खूप वेळ मी खेळतोय तिच्यासोबत. तर आता तिला जरासं मोकळं पण खेळून देऊया आपण, तिला ते खेळणं देऊया तिचं, तर थोड्या वेळ ती मोकळा पण खेळेल. इकडे नाही, आपण तिला बाहेर घेऊन जाऊन टाकूया मॅटवर, म्हणजे कसं आपल्या समोरच ती खेळत राहील. इकडे आता थोडंसं कंजेस्टेड आहे, तर आपण तिकडे घेऊन जाऊया खालती मॅटवर वगैरे टाकूया तिला. निवू मस्त जरा वेळ खेळेल, मग आपण अर्धा एक तास तरी आता तिला खेळून देणार आहोत, कारण का ती आत्ता जस्ट झोपून उठली आहे. तर आंघोळ घातल्यावर लगेच झोपणार तर नाही, म्हणून अर्धा तास वगैरे आपण तिला देऊया. ती जरा वेळ खेळेल, मग त्याच्यानंतर आपण आंघोळ वगैरे घालूया. तर आता मस्त इबू खेळते आरशाबरोबर, पण पहिली नाही खेळायची. तुम्हाला माहिती असेल तर, मी जुने व्हिडिओज बघितले असतील तर, पहिले नाही खेळायची ती, पण आता मस्त खेळते. स्वतःला बघते वगैरे, स्वतःचे हात वगैरे बघते त्या आरशामध्ये. आपण काय बोलल्यावर आपल्याकडे पण बघते. मस्त झालं, एकदम गोड बाळ आहे. तर आता इबूला इकडे खालती ठेवलंय. तर मम्माचा प्लॅन आहे की आपण इबूला आता एवढा पटकन तर आंघोळ घालणार नाहीये, तर आपण पहिलं जेवण करून घेऊया, मग इबूला आंघोळ घालूया. तर आता मम्मा आपली प्लेट बनवते इकडे. हे बघा, तुम्हाला तर माहिती आहे आजचा मेनू काय आहे, तर पूर्ण प्लेट रेडी झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो. मम्मा, तुला आजचं जेवण आवडतं की नाही आवडत? फेवरेट आहे तुझं? मम्मा बनवते मस्त छोलेचे, मम्माचे फेवरेट आहे. म्हणजे पहिले मम्माचे फेवरेट होते छोले, मग नंतर मला नाही आवडायला लागलं, तर मम्माने मम्माचा फेवरेट चेंज केला. मम्माने मम्माचा फेवरेट बटाटा केला. मग माझा पहिल्यापासून लाकूला झोपेतून उठून जरी हलवलं ना असं की लाकू उठ, बटाटा खायचा, तर लाकू लगेच उठेल. तर मम्माने केले मस्त आपली प्लेट रेडी. इकडे आहेत छोले, इकडे जिरा राईस, इकडे पुरी, आणि इकडे आम्रखंड. लाकूनी राईस नाही घेतला, लाकू नंतर खाणार. लगेच स्टार्ट कर, टेस्ट सांग कशी आहे. तर आपण टेस्ट करून घेऊया छोले. एक नंबर. आणि वेगळे ट्राय केलेले लोकोनी. लोकोला मी बोललो की मला आवडत नाही, तर थोडेसे आपण वेगळे ट्राय करूया. एक नंबर झाले, एक नंबर.
तुला आवडले? मला आवडते छोले. तर चला आपण आता पटकन जेवण करून घेऊया. इवूला इकडेच ठेवलंय बघा. तर आता आपलं मस्त जेवण करून झालंय. जेवण मस्त होतं, मजा आली आज जेवायला. खूप टाईमनी आपण असं पुरी वगैरे खाल्ली नाही, तर आपण सहसा पुरी वगैरे खात नाही. आणि आता इबूला इकडे मी घेतलंय, कारण का आता आपण इबूला घालणार आहोत आंघोळ. तर इबूची आंघोळीची सगळी तयारी करते मम्मा. आणि इकडे बकेट पण लावलंय भरायला. तर आता मस्त इबूला फ्रेश केलंय मम्मानी. आणि आता इबूला लागली खूप भूक आणि तिला झोप पण आली आहे. तर आता पटकन आपण नाही म्हणजे पटकन मम्मा आता इबूला फिडिंग करेल. आपण तिला स्वेडल करूया, मग इबू झोपेल. खूप रडते. चला तर आपण आता मस्त इवाला स्वेडर वगैरे केलंय. मम्माने तिला फिडिंग पण करून बरं दिलंय. आणि मम्माने बघा तिला कसं मस्त पिंक पिंक केलंय आज. मस्त दिसते ते. आणि आता मम्मा तिला झोपवते. तर चला आता इवूला झोपून देऊया. आणि मग मम्मा पण झोपेल आणि आपण जाणार आहोत एका कामाने बाहेर. तर आता आपण आलोय घरी. आपलं काम झालंय. आपलं काम होतं काय तुम्हाला पण माहिती आहे, आपण गेलेलो गाडी वॉश करायला. आणि आपली गाडी वॉश करून पण झाली. आणि मम्मा आणि इवू दोघी पण जागे आहेत. हे बघा इवू बघा. हाय इवू. झोपलीच नाही तू आता. हा झोपलीच नाही ते. डॅडा नव्हता ना म्हणून. सकाळी पण झोपून नाही दिलं. ये आता चल चल आपण प्ले करूया. तर ठीक आहे आता इवू तर झोपली नाही. मम्मा बोलते जेव्हापासून मी गेलोय तेव्हापासून ती झोपलीच नाही. तर बघूया आता आपण थोड्या वेळ इवू सोबत खेळूया. त्यानंतर मम्मा उठेल. मग बघूया आजचा काय प्लॅन आहे. मम्मा काय प्लॅन बिनचं सांगत नाही. मम्मा पेंगटलाय सकाळपासून. इवू कोणाला झोपू देत नाही ना. मम्माला झोपू देते ना. आला कशी चिडते बघायचं. चिडली बघ. चावायला बघते. खूप मेहनत करून ना मम्माने इवूला झोपवलेलं. आणि इवू बघा 15-20 मिनिटं झोपली असेल आणि इवू उठली आहे. हाय इवू. आणि मम्मा बघा इवू हाय. इवू आता झोपलेली म्हणून आम्हाला खाली पण जायला नाही भेटलं. आणि आता मम्मा बोलते की खाली नाही जायचं. मम्मा जायचंय की नाही खाली आपल्याला? आज जायचंच नाही खाली का ग? चल ना राऊंड तरी मारून येऊया यार. बोर होतं घरी. खाली जायचंय तुला. तुला जायचंय खाली. तुला खाली जायचंय. तुला काय झालं आज? तू झोपत का नाही? का तुझी झोप तू झाली? तुझी झोप कंप्लीट केली आहेस ना? हो. हसू नको. ती बराच वेळ झोपलेली आहे ना. सकाळी तू किती वेळ झोपली असेल ती झोपली असेल 9:30ला. आणि उठली किती डायरेक्ट 1 वाजता. मग 2 टायमाची तिने झोप कंप्लीट केली. आणि नंतर ती झोपलीच नाही दुपारी. आणि आता हार्डली झोपलेली 10-15 मिनिटं आली आज मी लगेच. तुला ऍक्च्युली बघितलं तू हात कसे काढते. समजलं मला, समजलं तू काय करते. बघितलं मी तू हात कसा बाहेर काढते. त्यात पहिला हात काढते, जोर जोर करून त्या हाताला प्रेशर करून तो हात बाहेर काढते ना. तर आता मम्माने आपल्याला कॉफी पण बनवून दिली आहे. तर आपण आता कॉफी पित होतो. तर आपण इकडेच घेऊया. मम्माने बाल्कनी उघडली तर आपण बाल्कनीमध्ये कॉफी पिऊया. लेट्स गो. इवू झोपलेली म्हणून आपण इकडे आलो नव्हतो. ऍक्च्युली खूप गरम होतं. बघा इवूला मी रेडी केलंय. कसं दिसतंय बघा इवू. मम्मा हे बघ मी इवूला रेडी केलं बघ. वाव किती छान दिसते. मस्त डॅडाने रेडी केलं. छान दिसते. आणि फायनली मी मम्माला पण कन्व्हिन्स केलंय खाली जाण्यासाठी. मस्त दिसते. तर चला आता आपण खाली जाऊया. आता मम्मा पण रेडी होईल, मी पण रेडी होतो. आपण जरा खाली जाऊन येऊया. मला सुट्टी असते ना, तर मला घरी बसून कंटाळा येतो. तर आज लॉकूचा मूड नव्हता. तर फायनली लॉकू थोडासा मानलाय. तर आता जाऊन येऊया खाली लगेच. मनवायला लागतं बघा. काय बोलायचं. कशी गालायला गाला हसत चालली आहे बघा. असं नाही काय मनवायला लागतं. आज माझी झोप नाही झाली म्हणून फायनली आपण रेडी वगैरे होऊन निघालो. आता कुठे जायचं मम्माला पण आयडिया नाही, मला पण आयडिया नाही. पण आपण जस्ट निघालोय. कारण का घरी बसून खूप बोर होतो आणि गरम पण होतो. चला आता पटकन थोडंसं असं राऊंड मारूया. अर्धा 1 तास मग येऊया घरी परत.
तर आपण आता जस्ट निघालोय. तर आपण आता थोडंसं अजून पुढे आलोय. तर आपण 2 ठिकाणी बघितले. 2 ठिकाणी शिवजयंतीचा एकदम मस्त कन्सेप्ट केलेलं, फुल डीजे बीजे चालू होता. तर गर्दी होता म्हणून काय शूट करता आलं नाही. पण आता पुढे जे दिसेल ना ते मी तुम्हाला नक्की दाखवेन. इवू इकडे बसला बघा. आणि आज गाडी एकदम चकाचक धुतली आहे. तर बघा फुल क्लीन आहे एकदम मस्त. वाव काय मस्त आहे बघा इकडे. आतापर्यंत आपण 2 बघितले. आता अजून खूप आहेत. आता आपण बघूया आपल्याला जेवढे दिसतात रस्त्यामध्ये तेवढे आपण उतरून दाखवणार नाही. कारण का इवू ऑलरेडी गाडीमध्येच घाबरते. 2 वेळा तिला दाखवलं तर ती आवाजाने ती घाबरते. तर मग उतरणार तर नाही कुठे गाडी पार्क करणार आहे. तर आम्ही असं फिरत फिरत जेवढे दिसतील ना तेवढे सगळे तुम्हाला दाखवू. एक तर आपल्या म्हणजे आपलं घर सोडून लगेचच होतं तेव्हाला पण आपण तुम्हाला दाखवलं. आता अजून कुठे कुठे आहे ते मला माहीत नाही. पण हे जेवढे पण होते सगळे एकदम भारी होते. तर ठीक आहे. आता तर मम्मा इवूला फिडिंग पण करते. तर आता असंच थोडा अजून एक गोल असा राऊंड मारून आपण जाणार आहोत घरी. असं पण डीमार्ट मध्ये आलेलं आहे याच्यासाठी पॉपकॉर्न घ्यायला. आपण घेतलेत. मम्मा गाडीमध्ये बसले इवूसोबत. आणि फायनली इवू झोपली गाडीमध्ये. हे बघा बराच वेळ चिडचिड करत होती. झोपतच नव्हती आणि आता झोपली आहे फायनली. आजचा दिवस थोडासा वेगळाच आहे. असं टायमिंग पूर्ण हे झालं. मिसमॅच झालं ना त्याचं सगळं. आज पूर्ण तिचा टायमिंग मिसमॅच झाला. ती आज टायमिंगच्या अनुसार झोपतच नाही आहे. म्हणून तिला पण चिडचिड होते आणि त्याच्यामुळे मम्माला पण झोप भेटली नाही. असं रोज नको करायला बाबा. रोज कशी करणार? रोज नाही करणार. तर आता आपण पॉपकॉर्न पण घेतले डीमार्टवाल्या. तुम्ही कोणी खाल्ले नसेल तर एकदा टेस्ट करून बघा. डीमार्टचे पॉपकॉर्न मस्त लागतात. आणि आता आपण पोचलोय घरी आणि इवू अजून पण उठली नाही आहे. पण आता आपण ती याच्याशीच गाडी पार्क करून आपण उतरू ना इवू लगेच उठेल. तर चला आपण आता वरती जाऊनच भेटूया. आणि हे बघा मी बोललेलो तेच झालं. इवूला जास्त गाडीतून बाहेर उतरायला तसंच ते उठलंय. आणि फायनली आले आम्ही घरी. आम्ही बघितले खूप सारे आज शिवजयंतीचे प्रोग्राम होते ना. सगळे म्हणजे गाडीतूनच बघितले पण बरेच सारे बघितले. मी एका ह्याला उतरून पण गेलेलो. पण मम्मा आणि इवू नाही उतरले कारण का इवू घाबरत होती. तर मग आता आपण घरी आलो. तर आता इवूला बघा इकडे ठेवलंय. तर कशी फ्रेश झाली आहे बघा लगेच. इवूला पण जास्त वेळ ना अंगावर आवडत नाही. तुम्ही बघितलं असेल ना ते गाडीमध्ये या तर झोपते या तर रडत असते. तर मम्मा पण इकडे. मम्माला आज लागलं इकडे डोपऱ्याला. मम्मा इवूला घेऊन चाललेली आणि अशी बाईक एक पार्किंग मध्ये उभी होती ना. मम्मा तिला ठोकला पाठवून जाऊ. जोरात लागला तिला. तरी पण मी तिला असं हात घेऊनच चाललेलो असं पकडून आणि जस्ट गाडीमध्ये बसायला आणि मी तिला असं घेतलं आणि ती ठोकला. काय नाही लॉकू असं धडपड्या पहिल्यापासून आहे. आता मस्त मम्मानी पण चेंज केलाय. मी पण चेंज केले आहेत कपडे. इवूला हेच ठेवलंय कारण का इवू जे काय खराब नाही झाले. इवूने आज दूध नाही पाडलं. तर आजचा व्हिडिओ आज पण इथेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.